हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द अँट अँड द ग्रासहोपरचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. त्याचा पहिला कन्सेप्ट कनेक्शन आहे आर्टिकल्स. चला तर मग सुरुवात करूया. वी यूज द ए, ॲन ऑर द बिफोर अ नाउन. म्हणजे आर्टिकल्स किती आहेत आपले तर 3, ए, ॲन अँड द. आणि हे कुठं वापरले जातात तर नाऊनच्या अगोदर. नाऊन म्हणजे काय तर नाम. फॉर एक्झाम्पल, ही इज प्लेइंग विथ अ बॉल. तो बॉल बरोबर खेळत आहे. पण तो किती बॉल बरोबर खेळतोय? अ बॉल. देर इज ॲन ॲपल इन द प्लेट. त्या प्लेटमध्ये एक ॲपल आहे. ॲन आपण मराठीत कसं बोलतो की तिथे एक ॲपल आहे, एक म्हणतो ना आपण, तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये इथं आर्टिकल्स वापरले जातात. द मून लुक ब्युटिफुल इन द स्काय. मून हा एकटा असतो आपल्या वर्ल्डमध्ये, त्यामुळे एक स्पेसिफिक त्याला हे आहे, नाऊन आहे, त्याच्यामुळे तिथे द. आणि स्कायसुद्धा एक स्पेसिफिक नाऊन आहे, त्यामुळे इथे द. अजून आपण डिटेलमध्ये पाहूया. चला तर लुक ॲट द हायलाइटेड वर्ड ए, ॲन अँड द. दिस वर्ड आर कॉल्ड आर्टिकल्स. ह्या जे हायलाइट केलेले वर्ड्स आहेत ए, ॲन अँड द, हे काय आहेत तर आर्टिकल्स आहेत. यूज ऑफ ए. आता एचा वापर कसा करायचा ते पाहू. वेन अ नाउन बिगेन with a consonant sound and is singular, we use a before it. एखादं नाम कॉन्सोनंट साऊंड असेल तिचा. कॉन्सोनंट साऊंड म्हणजे मराठीमध्ये त्याला व्यंजन म्हणतात. आणि तो जर सिंग्युलर असेल, सिंग्युलर म्हणजे एक असेल, तर त्या नाऊनच्या पुढे काय वापरलं जातं तर अ वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ पेन. हा एक पेन आहे. मग आता इथे पेन हा पी हा काय एक तर कॉन्सोनंट साऊंड आहे प, आणि म्हणून इथे काय आला अ. आणि वस्तू किती आहे? एक आहे. त्याच्यामुळे इथे आर्टिकल्स कुठलं वापरलं आपण? ए. नेक्स्ट पेजकडे वळूया. अ बर्ड वॉज सिटिंग ऑन अ ब्रँच. तर एक काय ना बर्ड कुठे बसली आहे? एका ब्रँच म्हणजे एका फांदीवर बसली आहे, ब्रँचवरती बसली आहे. इथे पण एका बर्डबद्दल बोलतो आहे आपण आणि एका ब्रँचबद्दल बोलतो आहे, त्याच्यामुळे इथे अ वापरलं आहे. यूज ऑफ ॲन. आता ॲन कुठे वापरायचं? इफ द नाउन बिगिन्स विथ अ वोवेल साऊंड अँड इज सिंग्युलर, वी यूज ॲन. आता इथे लक्ष द्या की इथं साऊंड, वोवेल साऊंड सांगितलं आहे. वोवेल साऊंड आहे ना, हे आपले किती असतात? आपल्याला वोवेल माहिती आहेत किती तर 5 असतात. ए, ई, आय, ओ, यू. पण वोवेल साऊंड हे मराठीमधली जे 14 खडी असते त्या 14 साऊंडप्रमाणे असते. त्यामुळे वर्डचा जो साऊंड आहे, नाऊनचा जो साऊंड आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आय हॅव ॲन अम्ब्रेला. अम्ब्रेला अचा साऊंड आला म्हणून इथं ॲन वापरला, आणि वोवेल वर्डसुद्धा आहे तिथे. नेक्स्ट, ॲन ॲपल हॅज बीन केप्ट फॉर यू. हा ॲपल काय तिथं ठेवलेला आहे तुझ्यासाठी. इथं ॲपल म्हणून आलेला आहे, तर हा पण काय वोवेल साऊंड आहे, म्हणून इथे आपण ॲन वापरले. यूज ऑफ द. आता द कुठे वापरायचा? वेन वी टॉक अबाउट अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स, वी यूज द. फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथे काय सांगितलं की आपण एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे एका फिक्स असं आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी, त्या पर्सनबद्दल किंवा त्या जागेबद्दल किंवा एखाद्या ॲनिमलबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल बोलत आहे, त्याला द वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द ताजमहाल इज इन आग्रा. ताजमहाल कुठे आहे तर आग्रामध्ये. आता ताजमहल हे एक आपले काय 7 वंडरपैकी एक आहे, त्याच्यामुळे तिथं ते स्पेसिफिक पर्टिक्युलर प्लेसबद्दल आपण बोलतो म्हणून तिथे द वापरले. द डॉग नियर द गेट इज क्यूट. काय मी एका फिक्स डॉगबद्दल सांगते पर्टिक्युलर, आणि पर्टिक्युलर त्या गेटबद्दल सांगते की त्या गेटच्या समोर, त्या गेटच्या शेजारी जो एक डॉग आहे तो कसा आहे तर क्यूट आहे. नेक्स्ट पेजकडे वळूया. प्रॅक्टिस झोन 2 हा मी लवकरच आहे ना त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन. चला तर मग नेक्स्ट आहे ना आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहूया. प्रोनाऊन.
अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज इन अ प्लेस ऑफ अ नाउन. प्रोनाउन असं सर्वनाम म्हणतात त्याला मराठीमध्ये. ते कुठे वापरलं जातं तर नाउनच्या ठिकाणी वापरलं जातं. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. कृष्णा इज माय फ्रेंड. कृष्णा इज टॉल. Krishna is good at studies. Second sentence, Krishna is my friend. He is tall. He is good at studies. The noun Krishna is written repeatedly in the first set of sentence. पहिल्या सेंटेन्समध्ये आपण आहे ना कृष्णा किती 2 वेळा आपण काय केलं, 3दा कृष्णा हे काय रिपीटेड केलेलं आहे. In the second set, the pronoun he is used in a place of the noun Krishna to avoid repetition. So he is a pronoun. आणि सेकंड सेंटेन्सेसमध्ये जे रिपीट 2दा आपण कृष्णा घेतलं त्याच्या ठिकाणी आपण तिथे काय वापरलं तर ही वापरलं. त्याला त्या हीलाच आपण काय म्हणायचं असतं तर प्रोनाउन. सम ऑफ द कॉमन प्रोनाउन आर आय, मी, यू, हर, हिम, इट, शी, ही, वी, दे, देम, अस अँड यू. हे काय आहेत तर काही कॉमन जे प्रोनाउन आपण नेहमी वापरतो ते आहेत. यूज ऑफ प्रोनाउन्स. आता प्रोनाउनचा वापर कसा करायचा. द प्रोनाउन्स ही, हिम अँड हीज आर यूज फॉर मेल नाउन. आता ही, हिम आणि हीज हे कोणाला वापरायचे तर जे मेल नाउन आहेत म्हणजे मेल जेंडर दाखवत आहेत आपल्याला ते, तर त्या सेंटेन्समध्ये तर तिथे हे वापरायचे. द प्रोनाउन शी, हर अँड हर्स आर यूज फॉर फिमेल नाउन्स. त्याचप्रमाणे इथे फिमेलला हे 3 वापरायचे शी, हर आणि हर्स. द प्रोनाउन आय, वी, यू, मी अँड अस आर यूज फॉर बोथ मेल अँड फिमेल नाउन. आणि जिथं आहे ना मेल आणि फिमेल दोन्ही नाउन्स असतील तर तिथे काय वापरायचे हे प्रोनाउन्स वापरायचे कुठले तर आय, वी, यू, मी अँड अस. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द प्रोनाउन इट इज यूज फॉर ॲन ॲनिमल, अ प्लेस ऑर अ थिंग. इट हा काय ॲनिमलसाठी म्हणजे काय प्राण्यांसाठी, एखाद्या जागेसाठी किंवा एखाद्या थिंगसाठी वापरलं जातं. द प्रोनाउन दे अँड देम आर यूज फॉर मोर दॅन वन पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग्स. आता दे कुठं आणि देम कुठं वापरलं जातं तर एकापेक्षा जास्त ॲनिमल असतील किंवा पर्सन असतील किंवा प्लेस असेल किंवा थिंग्स असतील तिथे आपल्याला काय वापरायचे तर दे आणि देम. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कनेक्शन दोन्ही व्यवस्थित समजले असतील. प्रॅक्टिस झोन 2 आणि प्रॅक्टिस झोन 3 मी हा सेपरेट व्हिडिओ लवकरच बनवेन. थँक्यू.